नमस्कार. स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. आज आपण ग्रामपंचायतमध्ये मिळणार प्रॉपर्टी कार्ड स्वामित्व योजना याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ग्रामीण भागामध्ये मूलभूत व पायाभूत सुविधा उपलब्ध करून जास्तीत जास्त ग्रामपंचायती पेपरलेस कशा होतील याबाबत शासनाने ई-ग्राम स्वराज्य सॉफ्टवेअर आणून प्रगती केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शासनाने ग्रामीण भागातील मालमत्तांचे प्रॉपर्टी कार्ड बनवणे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारला आहे. गाव आणि शहरातील मालमत्ताचे प्रॉपर्टी कार्डबाबतचे अभिलेख जिल्हा स्तरावर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे सुरक्षित असतात. तालुका स्तरावर याबाबतचे अभिलेख उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या अभिरक्षेत असतात. कायद्याच्या दृष्टिकोनातून प्रॉपर्टी कार्ड हा गाव व शहरांमधील गावठाणामधील घराबाबतच्या आणि मोकळ्या जागांच्या मालकी हक्काबाबतचा अधिकार अभिलेख असतो. मालमत्ता पत्रकाची अंमलबजावणी शहरामध्ये या अगोदरच झाली आहे. तशीच अंमलबजावणी ग्रामीण भागात होण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने स्वामित्व योजना आणली आहे. ही योजना ग्रामविकास विभाग, जमाबंदी विभाग, महाराष्ट्र शासन आणि सर्वे ऑफ इंडिया केंद्र शासन यांच्या संयुक्त सहभागाने ग्रामीण भागातील गावठाणाचा सर्वे करून योजना राबवण्यात येणार आहे. या अगोदर ग्रामपंचायतमध्ये नमुना नंबर 8 यामध्ये ग्रामीण भागातील घरांच्या तसेच मोकळ्या जागांच्या मिळकतीचे अभिलेख जतन करून ठेवण्यात येत असत. यामध्ये बऱ्याच त्रुटी आढळून येत आहेत. जसे की 99 वर्षाच्या करारावर एखादी जागा भाडेतत्वावर दिल्यावर त्याची नोंद नमुना नंबर 8 मध्ये भोगवाटधारक म्हणून घेण्यात येत असे. तसेच काही जागा नोटरी करून विकण्यात आल्या आहेत. त्यामुळे कुटुंबामध्ये बरेच वाद झाले आहेत. या गोष्टी होऊ नयेत म्हणून शासनाने ग्रामीण भागामध्ये मालमत्ता पत्रक बनवण्याचे काम हाती घेतले आहे. या योजनेसाठी ग्रामपंचायतीने त्यांच्याकडील आकारणी यादी नमुना नंबर 8 मधील अभिलेख ई-ग्राम सॉफ्ट या संगणक प्रणालीवर अचूकपणे अपलोड करून तो डाटा तालुका भूमी अभिलेख कार्यालयाकडे देण्यात यावा. ग्रामपंचायतीने संगणक प्रणालीवर अपलोड केलेला नमुना नंबर 8 चा डाटा योग्य व अचूक असल्याबाबतची खात्री तालुका स्तरावर गटविकास अधिकारी यांनी करावी. ई-ग्राम सॉफ्ट या संगणक प्रणालीवरील नमुना नंबर 8 चा डाटा प्रोसेसिंग करून NIC मार्फत भूमी अभिलेख विभागाकडे पुढील कारवाईसाठी पाठविला जाईल. गटविकास अधिकारी यांनी ग्रामविकास विभागाकडील परिपत्रकातील सूचनाप्रमाणे नमुना नंबर 8 मधील मिळकत क्रमांक, मालकाचे नाव, मिळकतीची लांबी, रुंदी, क्षेत्रफळ इत्यादी माहिती अचूक असल्याची खात्री करावी. सर्व मिळकतदारांचे, विशेषतः गावाबाहेर राहणाऱ्या गावातील मिळकतधारकांचे मोबाईल क्रमांक, ईमेल ID, राहण्याचा पत्ता ई-ग्राम सॉफ्ट या संगणक प्रणालीवर अपलोड करावा व त्याची हार्ड कॉपी व सॉफ्ट कॉपी तालुका भूमी अभिलेख यांना सादर करावी. ज्यांचे कोणाचे जागेबाबतचे वादविवाद आहेत त्या गोष्टी सोडून ग्रामपंचायतीने बाकीचा डाटा ई-ग्राम सॉफ्ट संगणक प्रणालीवर डाटा अद्ययावत करण्यात यावा. ग्रामपंचायतीकडून डाटा प्राप्त झाल्यावर तालुका उपअधीक्षक हे भूमी अभिलेख यांच्या कार्यालयामार्फत ड्रोनद्वारे गावठाणाचे सर्वेक्षण करून मोजमाप करून सर्वे सुरू करण्यात येईल. सर्व मिळकतधारकांना सर्वे करून त्यांचे कायदेशीर प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देण्यात येईल. अशा प्रकारे सर्व ग्रामपंचायतीद्वारे
नमुना नंबर 8 बाबतची माहिती अद्ययावत होऊन प्रॉपर्टी कार्ड तयार होईल. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.